नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तक्षशिला साडीवरची ब्लाऊज डिझाईन। आता तक्षशिला साडीला सुद्धा एकच काठ असतो आणि एवढासाच काठ माझ्याकडे उरलेला आहे आणि याच काठापासून आपण ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत। तर ती कशी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। 38 साईज चेस्ट आहे, उंची 14.5 इंच आहे, टोटल 15.5 घेतलेले आहे। गळा रुंदी घेणार आहे 1.25 इंच, कारण डीप नेक बनवणार आहे। शोल्डर इथे घेतला आहे मी 6 इंच, 6 इंच आपलं शोल्डर आहे आणि आर्मोल घेतलेला आहे 6.25 इंच। गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे आणि गळा खुली घेणार आहे मी इथे टोटल 10 इंच, कारण मला तयार 9.5 इंचाचा गळा पाहिजे। तर खालच्या बाजूने मी इथे 3.25 इंचावर मार्क केले आणि हा बॉक्स आखून घेतला। तर या पद्धतीने वरच्या बाजूने पण मी 3 इंचावर मार्क केले आणि मध्ये जो भाग आहे त्या भागाला तुम्ही मोठी साईज असेल तर 1.5 घेऊ शकता। आता 38 म्हणजे मीडियम साईज झाली तर मी 1.25 घेतलेला आहे। बाहेरच्या बाजूने 1 इंचाचं मार्किंग केले आणि या पद्धतीने असा आकार देऊन घेतलाय, पंचकोनी गळा टाईप, आणि हीच आपण ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत। तर हा आकार आहे असा घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर इथे कॅनव्हास वापरायचा असेल तर कॅनव्हास सुद्धा वापरू शकता, पण मी इथे कॅनव्हास न वापरता या काठापासूनच डिझाईन बनवणार आहे। तर पहा, सुरुवातीला आपण हा गळ्याचा भाग कट करून घेऊया। गळ्याचा भाग कट करून घेतल्यानंतर जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते घ्यायचं आहे। ब्लाऊजच्या कापडाच्या सुईच्या बाजूने अस्तरचं कापड या पद्धतीने ठेवायचं आहे आणि साईडला तुम्ही पिन लावून घेऊ शकता किंवा आहे असं शिलाई करू शकता, पण पिन लावल्या तर शिलाई हलणार नाही, त्यामुळे इथं पिन लावून घ्या आणि मग शिलाई करा। आता शिलाई करताना सुद्धा एकसारखी येईल या पद्धतीने शिलाई करायची आहे आणि एकदम कडेने 1/4 इंच मार्जिन घेऊनच शिलाई करायची आहे। जो आकार आहे तो आकार बदलू द्यायचा नसेल तर एकसारखी शिलाई येणे गरजेचं आहे आणि जिथं कोण्या आहेत तिथे सुद्धा काळजीपूर्वक शिलाई करायची आहे। आता ही शिलाई करून घेतल्यानंतर मधलं जे ब्लाऊजच्या गळ्याचं कापड आहे ते मी कट करून घेणार आहे आणि या गळ्याचा जो भाग आहे म्हणजे जे कोणे आहेत तिथे व्यवस्थित कट देऊन घ्यायचे आहे। त्यामुळे काय होतं, कट दिल्याने अस्तरचं कापड अगदी व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होतं आणि ओढल्यासारखं किंवा खेचल्यासारखं होत नाही। त्यामुळे इथे पहा, हे जे कोणे आहेत ना, इथे व्यवस्थित कट द्यायचा आहे आणि कट देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की जो धागा आहे म्हणजे शिलाई मारलेली आहे त्या शिलाईला टच होणार नाही, या पद्धतीने कट देऊनच मगच कापड फोल्ड करायचा आहे। अगदी जवळ एकदम कडेवरती म्हणजे शिलाईच्या अगदी कडेवरती जर कट दिला तर कापड पूर्ण ओपन होतं, त्यामुळे थोडंसं अंतर म्हणजे 1 सूत अंतर राखूनच कट द्यायचे आहेत आणि मग कापड फोल्ड करायचं आहे। कापड या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एकदम गळ्याच्या कडेकडेने अगदी फिनिशिंगसह व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायचे आहे। तरी ते पहा, दाबटीप देताना मी असं अस्तरचं कापड आणि ब्लाऊजचं कापड अगदी व्यवस्थित सेट करत आहे आणि मगच दाबटीप मारत आहे। ही काळजी तुम्हीही घ्या आणि मगच दाबटीप मारून घ्या पूर्ण ब्लाऊजला। दाबटीप मारून झाली की ब्लाऊजचं जे अस्तरचं कापड आहे त्याच्याही चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। तर हे पहा, या पद्धतीने शिलाई मारून एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड होतं तेही मी ते व्यवस्थित कट केलं आहे। त्यानंतर ब्लाऊज या पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि सेंटरला मार्किंग करून घेतलेलं आहे। सेंटरला मार्किंग केल्यामुळे जे आपलं काठ उरलेलं आहे त्या काठाचं मेजरमेंट घेणं आणि शिलाई करणं सोपं होतं। त्याआधी मी एका बाजूकडून अर्धा इंच शिलाई मारून कापड व्यवस्थित सेट करून घेतला। आता सेंटरला ठेवूनही अर्धा इंचाचं मार्किंग घेऊन मी या पद्धतीने कापड फोल्ड करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो काठाचा भाग आहे तोही कट करून घेतलेला आहे। आता हा जो भाग आहे मी ठेवून बघते, थोडासा जास्त वाटतोय तर अर्धा इंच दोन्ही बाजूने मार्जिन सोडायचं आणि एक्स्ट्राचा भाग असलेला कट करून घ्यायचा आहे आणि साईडला फिनिशिंगसाठी शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे कापड मेन ब्लाऊजला जोडून घ्यायचं आहे। तर हे पहा, या पद्धतीने मी आता हे कापड ठेवून घेते व्यवस्थित आणि वरच्या बाजूने अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे। जिथं आपण पंचकोनी गळ्याचा वरचा आकार दिलाय तिथे शिलाई मारायची आहे आणि साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे।
तर अशा पद्धतीने कापडही जोडून झालेलं आहे. कापड जोडून झाल्यानंतर आपण साईडला लावणार आहोत लेस, पण त्याआधी इथे रेग्युलर ब्लाऊजला जसं टक्स घालतो त्या पद्धतीने टक्स घालायचा आहे. टक्स घालताना 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन सोडून उरलेल्या भागाला टक्स घालणार आहोत. त्यामुळे इथं मेजरमेंट घ्यायचं आहे व्यवस्थित, शिलाई मार्जिन सोडायचे आहे आणि उरलेला जो मधला भाग आहे त्या भागाचं उंची मोजून घ्यायची आहे टक्सची आणि उंची प्रमाणे इथे टक्स घालून घ्यायचे आहे. इथे 4.5 इंचाचा मी टक्स दिलेला आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजनुसार टक्सची उंची कमी जास्त करू शकता. तर या पद्धतीने टक्स घालून झाल्यानंतर आता इथे आपण कमरपट्टी ब्लाऊजला लावून घ्यायची आहे. त्यासाठी मी 1.25 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि जेवढी कमरेची लेंथ आहे एवढी पट्टी घेऊन ही पट्टी कमरेच्या भागावरती ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे या पद्धतीने कमरपट्टी कमरेच्या भागावर वरच्या बाजूने ठेवलेली आहे. 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घेतलेली आहे. पट्टीकडे ब्लाऊजचा भाग घेतलेला आहे आणि त्यावरती शिलाई मारली. त्यानंतर या पट्टीला वरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यावरती 5 नंबरची शिलाई मारायची आहे. आता शिलाई मारून झाल्यानंतर इथे ब्लाऊजला मॅचिंग अशी लेस घ्यायची आहे. आता इथे पाणी कलरचं यावरती वर्क आहे, तर मी इथे पाणी कलरचीच फ्लावरमध्ये लेस घेतलेली आहे. ते तुम्ही कुठल्याही प्रकारची लेस वापरू शकता. तर इथे ब्लाऊजला जी लेस सूट होईल त्या पद्धतीने मी ही लेस लावून घेत आहे आणि जो आकार आहे त्या आकारावरती व्यवस्थित फिरवून इथे लेस लावून घेतलेली आहे. आता लेस लावल्यानंतर सुद्धा दोन्ही साईडला लेसच्या शिलाई मारणं गरजेचं आहे. दोन्ही साईडला शिलाई मारल्याने काय होतं की जी लेस आहे ती उचकल्यासारखी वाटत नाही. ब्लाऊज घातल्यानंतर तुम्ही जर एकाच साईडला शिलाई मारलेली असेल आणि बाजूने ओपन ठेवलं असेल तर नंतर ती लेस उचकल्यासारखी वाटते. म्हणून ही लेस उचकू नाही म्हणून दोन्ही बाजूने लेसला शिलाई मारायची आहे आणि शिलाई दोन्ही बाजूने मारल्यामुळे ब्लाऊजला सुद्धा खूप छान फिनिशिंग येतं आणि लेससुद्धा उचकल्यासारखी वाटत नाही. तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला लेस लावून घेऊ शकता. अशा पद्धतीने सुंदर असं तक्षशिला साडीवरचा ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तर आता आपण ब्लाऊजचा फायनल लुक पाहूया. मी जवळ कॅमेरा घेऊन तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची डिझाईन एकदा दाखवते. तर तुम्ही इथे तुमच्या चॉईसप्रमाणे लेस किंवा नॉड किंवा लटकनसुद्धा इथे ब्लाऊजला लावू शकता. पण जर तुमच्या कस्टमरची डिमांड असेल तर. पण इथे कस्टमरला नॉड नको होती म्हणून मी इथे नॉड न लावताच हा ब्लाऊज तयार केलेला आहे. तर पहा या पद्धतीने ही ब्लाऊज डिझाईन दिसत आहे. तर कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.